थोडा वेळ दे ना बाबा. स्पष्ट बोलू का? घासावीच लागते रे, त्याच्याशिवाय जमत. हा पखावाज वाजवायचा ना, 3:30-4ला उठून इंद्रायणीवर रियाज करावाच लागतो तर जमतं. प्रॅक्टिस डिमांड परफेक्ट करावं. संयमता म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. तुम्हाला वाटेल एवढी एवढी लेकरं पण जगाला ज्ञान शिकवतात. अरे वेड्यांनो, आमच्या पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे आणि त्या परमार्थाचं फळ म्हणजे आम्ही याच्या जगाला ज्ञान सांगायचा अधिकार प्राप्त करू शकतो. मी कीर्तन करते, त्याला 18 वर्ष झाली. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते. कुजबुज करू नका, वय सांगते. थांबा जरा. अगं होय ग, सांगते पुढचं ऐकून तर काय. लगेच शेजारणीला म्हणते बाय एवढे वर्ष केलं म्हणून कितीच्या. हा 72ची काय करायचं तुम्हाला. अगं माय 22-23 वर्षाचं वय आहे ग माझं, पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. तुम्हाला वाटत असेल करणारी मी आहे, पण हे तुकोबा सांगतात. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी पण शिकविता धडी वेंगळाची. नाहीच रे जमत. पिढ्यानं पिढीचा परमार्थ लागतोच. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे शास्त्र वेद पठण करणारं कुळ आहे माऊलींचं, म्हणून ज्ञानोबा सर्वज्ञ आहेत. तुकोबरायांचे बाप माळकरी, पिढ्यानं पिढीची वारी आहे म्हणून तुकोबा जगद्गुरु आहे. नामदेवरायांचं दाबुशेठ परमार्थिक आहेत म्हणून नामदेवराय भक्त आहेत. जनाईचे वडील वारकरी आहेत म्हणून जनाई भक्ती वात्सल्य आहे. ताकद लक्षात घ्या तुम्ही. संप्रदाय लागतो घरात आणि मग आजची पिढी विचार करते एवढा मरमर मरतो, पळपळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो पण पाहिजे तेवढं यश पदरात पडत नाही. दादा कधी विचार केलाय का पडत नाही? तुम्ही कष्ट करत नाही असं नाही, पण जो देतोय त्यालाच मानायची आपली पात्रता नाही. आणि देव माना, डोळे उघडून रे, डोळे झाकून नाही. नका डोळे दुरे भरून राहो विनंती तुकोबांची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. इह लोकीचा व्यवहार आहे बळीचं वर्णन आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. डोळे उघडा जरा, देव कळला पाहिजे रे. पण आमचं कसं आहे, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे बेस आहे इथं विज्ञानाचा. तरी ज्ञानेश्वरी वाचा वेळ आली तर. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. आम्हाला वाटतं की सूर्य हालचाल करतोय, पण खऱ्या अर्थाने हालचाल पृथ्वीची असते, सूर्य जागेवरच असतो. बरोबर आहे की नाही? ह्या पृथ्वी कुठे निज ज्ञानाची पहाट कुठे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूचेणी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू काय खरं काय आणि खोटं काय. पण हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की नाही? आपल्या गावा शेजारी नदी आहे का? आहे का? पाणी आहे का तिला? तर काही विहीर वगैरे आहे का? हा, पाणी असेल अशी विहीर आहे का? मरण इतकं पाणी आहे का? मरण इतके आहे का? नाही, काम करा, मला त्यात नेऊन टाका. त्याशिवाय तुम्ही बोलाल असं मला वाटत नाही. तुम्ही मुदाम करताय, मुदाम. हा, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झालं मैत्राला म्हणणार एवढी बोलत होती महाराजीन, बोल बोल. आपल्याकडे बघत होती, बोललंच नाही. ऍटिट्यूड
7 कोटी घर सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बर का? काय धोंड्याचा महिना 22.5 क्विंटल. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. जगाच्या मालकानं अक्षय धन दिलं. आयुष्यभर नामचिंतन केलं. उपकार भेटणार नाही रे दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल 2,500 ते 3,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची. 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांपणा ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य नामचिंतनाचं आहे. अरे कसल्याला भजन करायला लागलं. असल्याच काय खरे है. 2 BHK गाडी हप्त्यावर आहे आपली. हा पण ॲटिट्यूड किती आपल्याला. पण काय वाटतं मला फसवतात. तुमचं कसं झालंय. एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा काय हसतो. कंडक्टरला फसवलं. म्हटलं कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. ते कोणाचं काय वागेले ज्याच्या त्याने अनहित गेले. विनंती आहे रे माझा विनंती आहे. आम्ही सांगतोय ते आमचं नाही ते संतांचं आहे. आम्ही उष्टावळी उचलतोय. तर त्यांच्या मुखातून आलंय त्यांच्या चिंतनातून आलंय त्यांच्या तपश्चर्यातून आलंय त्यांच्या स्मरणातून आलंय त्यांच्या नामधारेतून आलंय. हे त्यांचं फळ आहे जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचं काहीच नाही. एक पर्यायी मार्ग आहे आम्ही. पण हे नामचिंतन जर आयुष्य सोपं करत असेल संसार सुखाचा करत असेल जगाच्या मालकाची प्राप्ती करून देत असेल आणि हे सगळं फक्त हरी नामानेच घडत असेल तर मी विचार केला काय हरकत आहे. ताकद ऐका ना. आवडी म्हणतात देवा तुझ्या दारात क्षणभर थांबणावं. मी म्हटलं हरिपाठ फार किचकट आहे. नीट ऐक. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबरायांचं वर्णन नाहीये. मुक्ती साधायची परमार्थिक लोकांना नामधारकाला गरज नाहीये. प्रथम तर माणूस 4 बंधनात बांधलाय. कर्म प्रथम अदर्शनाने संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. प्रथम माणूस कर्माने बांधलाय. कर्म नाहीये तो योगी आहे. माऊली योगी आहेत तुकोबा योगी आहेत कारण त्यांना कर्माचं बंधन नाही. तुकोबा पाहिजे तेव्हा जन्माला येऊ शकतात पाहिजे तेव्हा जाऊ शकतात म्हणून त्यांचं वैकुंठ गमन आहे. माऊलींची संजीवन समाधी नाथबाबांची समाधी आहे. मुक्ताईसाठी जगाचा मालक आलाय. ताकद लक्षात हे योगी आहेत. यांना गरज नाहीये. जन्म मृत्यू यांच्या हातात आहे. नाथबाबा 3दा मेले. कितीदा नोटो जोक हा विनोद नाही हा. 3दा मेले. पहिल्यांदा गेले अख्खं गाव जमा झालं. पोराने मडकं पुढं घेतलं. राम नाम सत्य हे करत अंतयात्रा निघाली. आपल्याकडे खांद्याला भावकी लागते बरोबर आहे ना. तुमच्याकडे कोण असते. भावकीच असते ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे विचारलं आपल्या सहज म्हणजे भावकी असते भावकी असते. आमच्याकडे पण भावकीच असते की नाही. कुणी नियम काढले ती भावकी खांद्याला लावायचा. दुसरे घेतलेले बरे पण भावकी खांद्याला नसली पाहिजे होती. ती भावकी खांद्याला. आणि भावकीचा काय प्रॉब्लेम असतो. चांगलं झालेलं पटत नाही पटत. मग त्या चौघांनी चर्चा करायला चालू केली आहे. कुणाविषयी. नाथबाबांविषयी. कसे आहेत ते सध्या मृत आहेत ते. तरी हे चौघं बोलत होते. माहितीये तुला कोण आहे वर. लय भजन करायचा. अख्या गावाला धान्य द्यायचा. सगळं लुटिवलं लोकांच्या नादात. काही ठेवलं नाही स्वतःला. कीर्तन करायचं आणि भजन करायचं आणि देव भेटला म्हणायचा आणि झालं. काय झालं आपल्याच खांद्यावर आला का नाही. दुसरा म्हणला खरं आहे तुझं. एवढंच देवाचं भजन केलं होतं देवानं न्यायला पाहिजे होतं. आपल्याला न्यायची गरज नाही पडली पाहिजे होती. तिसरा म्हणला खरं आहे तुमच्या दोघाचं. उगाच नाटकं करीत होता काय की शेवटी आपल्याच खांद्यावर आला. चौथा म्हणला गप्पाला का बोलू नका मी लेखते. ह्या चौघांचं बोलणं ऐकून नाथबाबा तिरडीवर उठून बसलो. मेलेले नाथबाबा जिवंत झाले आणि सामर्थ्याने त्यांना म्हणतात उदार उदार. ते म्हणले आवाज म्हणले वरून. तुम्ही बोलले ना सोड म्हणले गाली. तुझ्या खांद्यावर जावा इतका लाचार मी नाही. जगाचा मालक मला बोलवायला येईल तेव्हा मी जाईल. तुम्ही एवढं बोललात ना माझ्याविषयी तुमच्या खांद्यावर मी जाणार नाही असं म्हणून नाथबाबा तिरडीवरनं खाली उतरले उड्या मारीत घरी गेले. तुम्ही फक्त विचार करा
अशी तुम्ही घेऊन चालली अमृतयात्रा आणि ते मेलेलं उठलं आणि ती खांद्यावर तुमच्या होत, तुमची अवस्था काय होईल बरं? अगदी तशी त्या चौकाची झाली हा ना. म्हणजे पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठ्ठल इठ्ठल करीत होत. सगळं ओमिक्रॉन करोना सगळंच झालं त्यांना. दणका वर्षभर जगले नाथबाबा. किती? 1 वर्ष. वर्षाने पुन्हा षष्टीलाच गेले. नाथबाबांचं वैशिष्ट्य नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि नाथबाबांचा मृत्यूही षष्टीचाच आहे. जसं माऊलींचे आपण जयंती साजरी वेगळी करतो आणि समाधी सोहळा वेगळा साजरा करतो, तसं नाहीये. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही, म्हणून षष्टी एकदा साजरी केली जाते. पैठणचा सोहळा एकदाच असतो, बाकी सगळ्या संतांचे सोहळे 2दा असतात.